लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त आज काल्याच्या कीर्तनाने समाप्ती करण्यात आली. काल्याचे कीर्तनकार वैराग्यमूर्ती हबप प्रभाकर महाराज नाना झोलकर महाराज यांनी केलं. याप्रसंगी आपल्या हातातील रंगांनी मांगल्य फुलवणाऱ्या रांगोळीकार महिला भगिनींनी या सोहळ्याला वेगळी शोभा दिली. ते सुंदर दृश्य आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. लोहारा शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भक्ती, शक्ती आणि युक्तीचा अपूर्व संगम अनुभवायला मिळाला. तो म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत माऊलीच्या या अमृतवाणीनं अख्खं लोहारा गाव विठ्ठलमय झालं होतं. हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तो होता श्रद्धेचा उत्सव, संस्काराचा संगम आणि भक्तीचा अखंड प्रवाह. या सोहळ्यास प्रतिकूलतेमुळे प्रत्यक्ष येता आलं नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हबप महेश महाराज कानेगावकर यांनी भक्तांना दिलेला अमूल्य संदेश आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. त्यांच्या अमृतवाणीने भक्तांच्या मनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला. त्यांचे विचार मनाला स्पर्शून जाणारे आणि जीवनाला दिशा देणारे होते. ते पाहत रहा लोहारा टाइम्सवर. रामकृष्ण हरी. भगवान श्री पंढरीश परमात्मा, विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, संयोजक मंडळी, भजनी मंडळी सर्वांच्या सुंदर अशा नियोजनामधून आपल्या लोहारा नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या उत्सवातील आजचा हा काल्याचा दिवस आहे. खरं पाहता गेली अनेक वर्षापासून आपण सर्वजण, सर्व ग्रामस्थ, संयोजक मंडळी मिळून या उत्सवाच्या निमित्ताने भगवान श्री पंढरीश परमात्म्याची सेवा, कोण अन्नदानाच्या रूपानं, कोण प्रवचनाच्या, हरिपाठाच्या, काकड्याच्या, श्रवणाच्या, कीर्तन करण्याच्या निमित्तानं सेवा करतो. त्यातला एक भाग म्हणून माझ्याकडेही एक सेवेच्या निमित्तानं हा सेवेचा योग येतो. परंतु यावर्षी प्रकृतीच्या प्रतिकूलतेमुळं आपल्याला थोडंसं हा सेवेचा भाग यंदाच्या वर्षी थोडंसं हे करावं लागलेलं आहे. खरं पाहता देहानं अस्वस्थता असल्यामुळं किंवा डॉक्टरांनी थोडंसं गर्दीमध्ये जाण्यासाठी मी विचारलंही होतं, पण ते म्हणाले की गर्दीत जाणं, एवढा प्रवास करणं शक्य होणार नाही किंवा थोडंसं प्रतिकूल राहील तब्येतीसाठी, म्हणून आपण थोडंसं न गेलेलं बरं राहील म्हणून येता आलं नाही. नाहीतर बालाजीरावचा, आदरणीय मक्तेदार सरांचा आग्रह होता की कीर्तन करू नका पण उगं तर येऊन उपस्थिती लावा, असा आग्रह होता. पण थोडंसं प्रतिकूलतेमुळे येता आलं नाही. पण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून का होईना पण तुम्ही सप्ताहात उपस्थित राहावं असं गुरुजींनी काल मला सूचना केली. आणि मग त्या अनुषंगाने या चलचित्राच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकमेकाशी भेटत आहोत. खरं पाहता आज काल्याचा दिवस आहे, महाप्रसादाचा दिवस आहे. आपण सर्वांनी आदरणीय प्रभाकर नाना झोलकर नानांच्या मुखातून
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करत आहात किंवा करणार आहात. आणि काल्याचा प्रसाद परमश्रद्धेय बाबांच्या हस्ते आपल्या सर्वांना काल्याचा प्रसाद प्राप्त होणार आहे. या उत्सवामध्ये यावं मलाही खूप मनापासून वाटत होतं, पण आता देहाची प्रतिकूलता आहे. पण देहाची प्रतिकूलता आहे म्हणून देहानं इथं आहे, परंतु मनानं मात्र मी आपल्या सर्वांच्या जवळच आहे, आपल्या उत्सवामध्येच आहे. आपण सर्वजण मनातून माझं अखंड स्मरण करत आहात की महाराज लवकर बरे व्हावे, बरे व्हावे, बरे व्हावे. ते स्मरण म्हणजेच खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांमध्ये आहे याचं प्रतीक आहे ते. तर खूप मोठा आनंद वाटला की कोणत्या का होईना निमित्ताने आपल्याशी अजून एकदा संवाद याच्या निमित्तानं साधता आला. म्हणून सर्वांनाच पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आणि सर्वांनी जेव्हा बाबांच्या हस्ते काल्याचा प्रसाद ग्रहण कराल तेव्हा पहिला घास तुम्ही तुमचा घ्या आणि दुसरा घास माझ्या नावानं घ्या, म्हणजे तो काल्याचा प्रसाद माझ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, अशी सर्वांना विनंती आहे. आणि एक सूचनाही आपल्या सर्वांना सांगायची आहे, ती म्हणजे अशी की भेटायची सर्वांना आतुरता लागलेली आहे. मलाही खूप आपल्या सर्वांना भेटावं वाटतं आहे, परंतु तब्येतीमुळे भेटता येत नाही, इथं काही प्रतिकूलता असल्यामुळं भेटता येत नाही. तर मग हा महिना सोडून पुढच्या महिन्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी जो परमश्रद्धेय आदरणीय श्री हरिभक्तीपरायण छोटे माऊलींनी लातूरमध्ये जो उत्सव नियोजित केलेला आहे, ज्या उत्सवामध्ये तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, जनाबाईंच्या, नारायण महाराजांच्या चरणपादुका हेलिकॉप्टरनं तिथं येणार आहेत, असा जो उत्सव आहे, म्हणजे साक्षात तुकोबाराय, ज्ञानोबाराय तिथं येणार आहे. त्या उत्सवामध्ये 23 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये 11 ते 1 या वेळेमध्ये कीर्तन सेवा, आणि ती सेवा माऊलींनी माझ्याकडं सोपवलेली आहे, माऊलींनी ती आज्ञा केलेली आहे. तर त्या उत्सवात त्या दिवशी आपण सर्वजण कीर्तनाच्या निमित्तानं साक्षात भेटणार आहोत. आपण सर्वांनी यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, नुसतं यावं असं नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनी पारायणाला बसावं, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथं सेवा करावी, जीव वाढण्याची असेल, पूर्ण दिवस नाही राहता आलं, 2 दिवस 4 दिवस राहून सेवा करावी, 9 दिवस काढता आले तर पारायणाला बसावं, 4-5 दिवस काढणं शक्य तर सेवा करावी, श्रवण करावं. आणि माता माऊल्यांना एवढा वेळ मिळणं शक्य नाही, एखादा दिवस आपण येऊ शकता, तर सर्व माता माऊल्यांना व सर्वच जे आत्ता हा आवाज श्रवण करत आहेत त्या सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या गावागावातून त्या उत्सवासाठी मधुकरी समर्पण करावे. प्रत्येक घरातून आपापल्या गावी जाऊन त्याची सूचना द्या. प्रत्येक घरातून 10-11, कोण 5 देईल, कोण 10 देईल, कोण 2 देईल, आकडा ठरवू नका, पण जास्तीत जास्त देणं जितकं शक्य आहे तितकं भाकरी म्हणा, चपाती म्हणा, किंवा आपल्याला जी सेवा करता येईल ती मधुकरीची सेवा सर्वांनी करावी ही सर्वांना विनंती करतो. आणि गुरुजींच्या प्रेमामुळं किंवा गुरुजींच्या प्रेमयुक्त आग्रहामुळं, आज्ञेमुळं, आता गुरुजी म्हटल्यानंतर गुरुजींची आज्ञा विद्यार्थ्यांना पाळणं विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. त्यामुळं आणि बालाजीरावचा सुद्धा खूप आग्रह होता की तुम्ही उत्सवाला याच. ते दोघं आग्रह करत होते, म्हणजे तुमच्या सगळ्याच्या वतीनं ते मला आग्रह करत होते. तर मग त्या दोघांच्यामुळं मला सुचना कसं संपर्क करावा, पण काल गुरुजींनी सुचवले, म्हणजे व्हिडिओच्या निमित्तानं का होईना पण आपण उत्सवामध्ये उपस्थिती लावावी, आणि त्या निमित्तानं हा योग जुळून आलेला आहे. पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. हरिनामाचा अखंड गजर, मृदंगाचा थाप आणि विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाने संपूर्ण मांडव भक्तिरसात न्हाऊन निघाला. या अखंड हरिनाम सप्ताहात दूरदूरहून आलेले वारकरी भाविक आणि लोहारीकर ग्रामस्थ एकाच भक्तिभावाने एकत्र आले होते. याच एकतेमुळे हा सोहळा अत्यंत दिमाखात आणि निर्विघ्नपणे पार पडला. ज्यांनी तन्मयतेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि ज्या श्रोत्यांनी शांतचिंताने हे ज्ञान ग्रहण केलं त्यांच्यामुळेच संपूर्ण वातावरण सात्विकतेने भारावून गेलं. प्रवचनकार, कीर्तनकार, भजनी मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी व हार्मोनियम वादक या सर्व कलावंतांनी आपल्या कलेतून मांडव विठ्ठलमय केला. या सप्ताहाचा कणा असलेल्या
विनेकऱ्यांच्या अखंड नामस्मरणाने आणि आपल्या हातातील रंगांनी मांगल्य फुलवणाऱ्या रांगोळीकर महिला भगिनींनी या सोहळ्याला एक वेगळीच शोभा दिली होती. अन्नदान व इतर खर्चासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व अन्नदाते व देणगीदारांचे सहकार्य मोलाचे ठरले. त्यांच्यामुळेच सेवेची भावना अधिक दृढ झाली. हा सोहळा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हे, तो आहे लोहारेकरांच्या अतूट श्रद्धेचे आणि परंपरेचे जिवंत प्रतीक. गेली 26 वर्षे अखंड सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. असेच भक्तिमय क्षण पाहण्यासाठी लोहारा टाइम्स या आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.